आमच्या वाढदिवसानंतर माझा जो वाढदिवस आज जो साजरा झाला त्यामध्ये आमचा एकच संकल्प आहे की आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि काम करत असताना आमचा सर्वात मोठा उद्देश असतो की समाजामध्ये राहून एक समाजातला जो एक घटक असतो त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये पारिवारिक जीवन असो कुठल्याही त्यांच्या जीवनशैलीमध्ये दैनिक जीवनशैलीमध्ये काही अडचणी आल्या तर निश्चितपणे त्यांना मदत करणे सहकार्य करणे हा आमचा सर्वात मोठा हेतू असतो। भाऊ आज वाढदिवसानिमित्त तुम्ही नाही आमचं यावर्षी आम्ही फक्त एकच असं ह्या वर्षी एक नवीन असा एक उपक्रम राबवला की आम्ही एक रक्तदान शिबिर ठेवलं। आता पब्लिकमध्ये काम करत असताना आपल्याला माहीत आहे की आरोग्य दृष्टिकोनातून हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न लोकांसाठी आरोग्याचा आहे आणि आरोग्यामध्ये काम करत असताना रक्तदान हे अतिशय एक चांगलं एक दान आहे आणि कुठंतरी आपल्याला या समाजामध्ये काम करत असताना लोकांना याची रक्ताची फार आवश्यकता पडते म्हणून आम्ही असा एक संकल्प केला की जीवनदान रक्तदान करून त्यांना जीवनदान देणं हे अतिशय एक चांगली बाब आहे म्हणून आम्ही रक्तदान हा एक शिबिर उपक्रम नवीन आजच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुरू केला। आता आपल्याला माहीत आहे बरेच वर्ष झाले महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या निवडणुका थांबलेल्या आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या ठिकाणी आता त्यांच्या प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो। काम करत असताना आम्हाला हा एक आनंद आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेंट्रलमध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आमचे स्थानिक समीर भाऊ मेघे हे कसे आमदार आहेत की खरोखरच आम्हाला तर गर्व आहे त्या गोष्टीचं की कुठलीही या भागातला जास्तीत जास्त त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास डेव्हलपमेंटची कामं वैयक्तिक कामं जी काही कामं आहे ती कामं केल्या जाते। पण मला असं वाटते की ज्या काय आता निवडणुका होतील निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मग ते महानगरपालिका असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत नक्कीपर्यंत महानगर या सर्व निवडणुकामध्ये येणाऱ्या मला वाटते आता नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने यश मिळेल। कसं बघता हिंगणाचा विकास नेमकं या परिसरात जो विकास झालेला आहे येणाऱ्या विकास कसा बघता काय काय करायचं आता हिंगणा विधानसभामध्ये महत्त्वाचा बेसिक पार्ट असा आहे की तुम्हाला माहीत असेल की जसं औद्योगिक क्षेत्र हे सर्वात जास्त औद्योगिक क्षेत्र पुणे मुंबई औरंगाबाद ठाणे या भागात आहे पण विदर्भात सर्वात जास्त औद्योगिक क्षेत्र आहे नागपूर जिल्ह्यात आहे आणि नागपूर जिल्हा प्रॉपरली हिंगणा मतदारसंघात आहे आणि हिंगणा मतदारसंघामध्ये 2 इंडस्ट्रीज आहे एक बुट्टीबोरी इंडस्ट्रीज आहे आणि हिंगणा इंडस्ट्रीज आहे। जवळपास हिंगणा बुट्टीबोरी इंडस्ट्रीजमध्ये जर आपण जवळपास पाहिलं तर कमी 3,000 ते 4,000 इंडस्ट्रीज आहे या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये आमचं असं एम आहे की कुठंतरी या भागात हे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या भागात आणि पोलीस डिपार्टमेंटचं एक क्षेत्र आहे SRP ग्रुप आहे 3-4चा ग्रुप आहे CRPचा ग्रुप आहे मेडिकल कॉलेज आहे एज्युकेशन कॉलेज आहे या ठिकाणी तर आमचं असं मत आहे की कुठंतरी इंडस्ट्रीजमध्ये या ठिकाणी अधिक चांगला स्कोप मिळाला पाहिजे लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि ज्या माध्यमातून कुठेतरी लोकांना जर रोजगार मिळेल तर निश्चितपणे त्यांना कुठेतरी एक सहकार्य मिळेल।